तर समोरची ती मागच्या बाजूची जी पब्लिक आहे ती जरा बाजूला करायची आहे. जे कमिटीचे मेंबर्स आहेत त्यांना विनंती असेल, मागच्या बाजूची पब्लिक आहे ती जरा बाजूला करायची आहे. नक्कीच 4 षटकांचा सामना आहे. ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकता. राजगड संघाची रमेश तरे आणि सुनील ही सलामीची जोडी आणि सिंहगड संघातर्फे सलामीचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतात शशी म्हात्रे. नक्कीच आजच्या दिवसातला पहिला सामना आहे राजगड विपक्ष सिंहगड आणि खूप चांगली अशी संकल्पना. जे महाराजांचे गड किल्ले आहेत त्यांच्याच नावाने प्रत्येक संघ इथे खेळवला जात आहे. पहिला चेंडू शशी म्हात्रे यांचा कट करण्याचा प्रयत्न. बॅटकट चेंडू जातोय या थर्डमॅनला. कृष्णा पाटील चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतोय पहिला चौकार. राजगड या संघाची रमेश तरे यांच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. नक्कीच स्ट्रोक मात्र चांगला नव्हता. बॅट कट केली, एक नशिबाचा चौकार मात्र मिळतोय रमेश तरे याला. सुरुवात झालेली आहे, आघात झालेला आहे, श्री गणेशा झालेला आहे. शशी म्हात्रे यांचा पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा झेल. पहिला फलंदाज तिथे बाद होतोय रमेश तरे. भोईर तसेच सुधीर भोईर यांनी जर षटकार मारला तर हरीश तरे याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही, निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक इथे शशी म्हात्रे याचकडून. आतापर्यंत 8 धावा झालेल्या आहेत, 5 चेंडू टाकून झालेले आहेत. लेकिन पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आतापर्यंत राजगड संघाकडून मारण्यात आलेले आहेत. पहिला चौकार रमेश म्हात्रे यांनी मारला, त्यानंतर सुधीर भोईर यांनी सुद्धा चौकाराने खातं खोललं होतं. सुधीर भोईर संघ मालक आहेत. पुन्हा एकदा शशी म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना. यावेळेस पुन्हा एकदा लेट कट केलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू जातोय सीमारेषेकडे. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत आहेत, मात्र इथे चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. येतो एक चौकार.
थँक्यू डीजे. नक्कीच पहिल्या षटकाची समाप्ती झालेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा झालेल्या आहेत. सुधीर भोईर यांच्या खात्यामध्ये 8 धावा 2 चौकार आलेल्या आहेत. नक्कीच सुशांत म्हात्रे यांनी जे पारितोषिक लावलेलं होतं प्रत्येक चौकारात 500 रुपये, आतापर्यंत 1000 रुपये अकाउंटमध्ये आलेले आहेत सुधीर भोईर. चला इथे टायमर लावण्यात आलेले आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. हा सामना 4 षटकांचा आहे. नक्कीच शॉर्ट मिड विकेटला सचिन तरे संघ मालक आहेत. आणि सचिन तरे सुवर्ण संधी आहे. आपण जर झेल घेतला तर सुशांत म्हात्रे याचकडून 500 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. ते प्रत्येकासाठी ते पारितोषिक लावण्यात आलेले आहे. नवीन गोलंदाज तो वेदांत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. सुरुवात चांगली केलेली आहे राजगड संघाने. वेदांत सज्ज होतो या गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज सुनील तांडेल. पहिला चेंडू यावेळेस कट केलेला आहे पॉइंटच्या दिशेने. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळते. चांगले क्षेत्ररक्षण होते शशी म्हात्रे यांच्याकडून. इथे मात्र फलंदाज धावबाद. धन्यवाद डीजे. तर दुसरा फलंदाज इथे बाद होतोय सुनील तांडेल. धावसंख्या आहे ती 13. नवीन फलंदाज जयेश पाटील. नक्कीच कशेली संघाचा जर विचार केला स्वराज्य नवीन 40+ संघातील खेळाडू आहे आणि यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये नक्कीच एका ओव्हरमध्ये 31 धावा चेस करण्याचा विक्रम सुद्धा जयेशच्या नावावर आहे. गोलंदाज वेदांत सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. चेंडू इथे सोडून दिलेला आहे. लाईन तपासावी लागेल. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली आयोजित स्वराज्य प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचा पहिल्या दिवसातील पहिला सामना आपण पाहत आहोत. राजगड विपक्ष सिंहगड. यावेळी ड्राईव्ह केलेला आहे. पॉइंटच्या दिशेने एक सिंगल मिळते. 2 धावा तिथे घेतल्या जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि मला वाटते सुधीर भोईर हा फलंदाज मात्र इथे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय रॉकी. पण नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्राईकला पण जयेश पाटील याला पाहू शकता. धावसंख्या आहे ती 16. 3/16. यावेळेस सुरेख असा ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या वाढतील. धावसंख्या होत्या 18. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये वेदांत हा गोलंदाजी करतोय. सिंहगड विपक्ष राजगड या 2 संघामधील सामना यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आणि येतोय या स्पर्धेतला पहिला षटकार.
24 धावा धावबळकावर लागल्या गेल्या आहेत. नक्कीच सुरुवात केलेली आहे जयेश पाटील यांनी आणि जयेश पाटील हा सुवर्ण संधी आहे. आपण जर षटकारांची हॅट्रिक केली, मिलन तरे याचकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहेत. नक्कीच स्वराज्य युवा प्रतिष्ठानाचे सरचिटणीस आहेत. धावसंख्या होती ती म्हणजे 24. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये वेदांत हा गोलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईकला रॉकी याला आपण पाहू शकता. यावेळेस पुढे आले होते, शेवटच्या क्षणी येथे निर्णय बदललाय. सोडून दिलेल्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला नाही. व्हाईट बॉल येतोय. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 25. 4 षटकांत आणि जयेश पाटील याला जर क्लीन बॉल केले तरी त्याचा गोलंदाजाला 1,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा सहजगती पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावांची संघाची धावसंख्या होते 28. चांगली धावसंख्या सध्या धावफलकावर. राजगड या संघाची यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, पायावर चेंडू आदळतोय. एक सिंगल मात्र घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या, लेग बाईसचा इशारा तो पंचांचा. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 29 आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकांचा विचार केला तर 29 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. चांगली धावसंख्या म्हणायला लागेल. चांगली फलंदाजी जयेश पाटील याच्या माध्यमातून झालेली आहे. आतापर्यंत 13 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि या स्पर्धेतील पहिला षटकार मात्र त्याच्या नावे गेलेला आहे. पहिला चौकार रमेश भात्रे यांनी मारला होता आणि पहिला षटकार जयेश पाटील याच्या नावावर आहे. नक्कीच येत्या 2 दिवसामध्ये चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळतील. क्रमांक 3चं षटक घेऊन सर्वात अनुभवी गोलंदाज साईनाथ येतोय. नक्कीच भरपूर क्रिकेट खेळलेले आहे गावासाठी साईनाथ याने. भरपूर वर्षाचा अनुभव साईनाथ पाटील याच्या पाठीशी आहे. स्ट्राईकला आपण फलंदाज पाहू शकता रॉकी याला. क्रमांक 3चं षटक घेऊन साईनाथ यावेळेस आखूड टप्प्यात पूल केलेला आहे. कंट्रोल पूलचा फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण होते. फक्त एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती म्हणजे 30. यानंतरचा सामना असेल पन्हाळा आणि विशालगड. यावेळेस प्रतिम असा चेंडू होता. यष्टीरक्षकाला चकून चेंडू जातो लॉंग स्टॉक सीमारेषेबाहेर. चौकार. चैता महिन्याचे सप्तमीला न जाऊ गेलं राजगड संघासाठी. पुण्याचा गोलंदाज साईनाथ. चेंडू अप्रतिम हाताला गेला होता, मात्र यष्टीरक्षकाला चकवून चेंडू लॉंग स्टॉक सीमा रेषेबाहेर पाहायला मिळाला. एक नशिबाचा चौकार येतो. धावसंख्या होती ती 34. पुन्हा एकदा साईनाथ सज्ज. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतो. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. दोन संघाची धावसंख्या
चांगला झेल तिथे प्रणय याने घेतला होता. प्रथम येतो या नवीन फलंदाज स्ट्राईकला असेल साईनाथ. या मॅचची एक मोठी विकेट त्यांनी घेतलेली आहे. इथे मात्र चेंडूची गती कमी केली होती. व्हेरिएशन पाहायला मिळतो साईनाथाच्या गोलंदाजीमध्ये आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 4 बाद 38 धावा झालेल्या आहेत. नक्की जयेश पाटील सारखा एक फलंदाज या ओव्हरमध्ये बाद झालेला आहे. प्रणय यांनी चांगला झेल त्याचा पकडला आणि एक मोठी सफलता मिळवून दिलेली आहे संघाला साईनाथ पाटील यांनी. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज प्रणय सज्ज होत आहे. धावसंख्या 38. प्रथम आणि रॉकी ही जोडी सध्या मैदानात एक महत्त्वाची जोडी आहे संघाची आणि या ओव्हरमध्ये 10-12 जर धावा आल्या तर नक्कीच 50+ इथे धावा होतील राजगड संघाच्या आणि एक चांगली टोटल पाहायला मिळेल. नक्कीच पहिला सामना आहे. वेलकम कशेली गावचे ग्रामसेवक सुधाकरजी पारडे साहेब. स्वराज्य प्रीमियर लीग 2026 मध्ये आपले सहर्ष स्वागत. प्रणय पहिला चेंडू यावेळेस खेळून काढला. फ्लिकचा फटका आपण पाहतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा मात्र वाचू शकत नाही. 2 धावांची संघाची धावसंख्या 40 धावा झालेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. प्रणय गोलंदाजी करतो या शेवटच्या षटकामध्ये. स्ट्राईकला आपण फलंदाज पाहू शकता रॉकी याला. यावेळेस मिस टाइम चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतो चेंडूपर्यंत पोहोचण्याचा. जबरदस्त झेल झाला असता. जर झेल घेतला असता तर नक्कीच प्रयत्न चांगले झाले. 100% एफर्ट तिथे दाखवला गोलंदाजाने. 2 धावा मात्र मिळतात फलंदाजाला. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 42. 42 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये प्रणय हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला आपण रॉकी याला पाहू शकता. नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रथम. राजगड आणि सिंहगड या 2 संघांमधील सामना आहे. त्यानंतर पन्हाळा आणि विशालगड या 2 संघांनी तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा प्रणय यावेळेस समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. रॉकी यांच्या बॅटमधून लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते प्रकाश, परंतु त्यांच्या डोक्याच्या वरून हा चेंडू गेला. आखूड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा तो वाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 49. आणि एक वॉर्निंग 1 बाउन्सरची ती वॉर्निंग देण्यात आलेली आहे गोलंदाज प्रणय याला. फुलटॉस चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय आणि नक्कीच चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार आणि नो बॉल. ओहो, आणि हा फ्री हिट असेल. नक्कीच पहिली फ्री हिट येते. स्वराज्य प्रीमियर लीग 2026 ची पहिली फ्री हिट. प्रणय फुलटॉस चेंडू यावेळी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं झालं नव्हतं, मात्र आउटफील्ड मध्ये चेंडू थांबवला जातोय आणि तिसऱ्या अंपायरची मदत मात्र इथे बिमरसाठी घेण्यात आलेली आहे. आमचे तिसरे पंच नक्कीच इथे तपासतील. बिमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे.
नक्कीच नो बॉल आणि फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. नक्कीच अंपायरने कॉल केल्याशिवाय आपण पाणी घेऊन येऊ नका, कारण जास्त टाइमपास होतोय. धावसंख्या होती ती 57. एक चांगली धावसंख्या इथे पाहत आहोत. आणि इथे मात्र हा गोलंदाज इथे गोलंदाजी करू शकणार नाही आहे, कारण 2 बिमर या ओव्हरमध्ये हाताळले गेले आहेत. 57 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते. 2 बिमरचे चेंडू इथे हाताळण्यात आले होते. गोलंदाज प्रणय याच्या मार्फत, आणि प्रणय याला सबस्टिट्यूट करण्यासाठी कुठला गोलंदाज हा एक मोठा प्रश्न कर्णधार साईनाथ याला पडलेला आहे. कारण गोलंदाजी द्यायची कोणाला? प्रकाश पात्रे सुद्धा आलेले आहेत. आणि थ्रो गोलंदाज, चला जास्त वेळ घेतला जात आहे. चला पहिला सामना आहे आणि नक्कीच पहिल्या सामन्यासाठी मला वाटतं 12 12:15 वाजले आहेत. कृष्णा पाटील सर्वात अनुभवी गोलंदाज, कशेली गावातील सर्वात अनुभवी गोलंदाज मी तर म्हणेन, आणि खरोखर एक क्रिकेट प्रेमी. 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील. तर कृष्णा पाटील याची सुवर्ण संधी आहे. आपण जर हॅट्रिक घेतली तर रणजित म्हात्रे याचकडून आपल्यास 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 57 धावा धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. कृष्णा पाटील येतो गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज आपण पाहू शकता रॉकी आला. एक षटकार त्याच्याही बॅटमधून आलेला आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. यावेळेस चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेषा बाहेर. चौकार. वेलकम शिवनाथजी तरे. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू खेळला. अतिशय उत्कृष्ट असा झेल प्रणय याने पकडलेला आहे आणि नो बॉलचा इशारा येथे आलेला आहे. तर नक्कीच तिसऱ्या अंपायरची इथे मदत घेण्यात आलेली आहे. चला अंपायरशी वाद घालू नका, कारण तिसरे अंपायर आमचे भक्त आहेत. नो बॉल आहे. थर्ड अंपायरने चेक केलेला आहे. थर्ड अंपायरचा डिसिजन आहे नो बॉल. नो बॉल
आणि धावसंख्या झालेली आहे ती 67. शेवटचा चेंडू आहे. नक्कीच झेल घेतला होता, परंतु नो बॉल असल्या कारणामुळे पुन्हा एकदा फ्री हिट आहे आणि फ्री हिट खेळण्याची संधी मिळते प्रथम याला. पाहूया संधीचं सोनं करतोय का प्रथम. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. ह्यावेळेस फटका तेवढा ताकदवर नव्हता, मिस टाइम होता. एक धाव मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता फलंदाज होतोय धावबाद. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 4 षटकामध्ये धावा बनल्या गे 68 आणि 69 धावांचं लक्ष्य असेल ते म्हणजे सिंहगड संघासमोर. चेक. हॅलो हॅलो चेक. पन्हाळा आणि विशालगड दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पन्हाळा आणि विशालगड. पन्हाळा आणि विशालगड दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पन्हाळा संघाचे कर्णधार जगदीश म्हात्रे तसेच केवल म्हात्रे. श्रीयुत लक्ष्मण लडके म्हात्रे माधवी आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या दुसऱ्या सामन्याचे येथे नाणेफेक होत आहे. नक्कीच माजी सरपंच आहेत कशेली गावचे लक्ष्मणजी माधवी. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. तसेच जगन्नाथजी भोईर आपणास विनंती असेल आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दुसऱ्या सामन्याचे येथे नाणेफेक होत आहे. नक्कीच स्वर्गीय रूपचंद हलोजी थले यांच्या नावाने हा टॉस बॉक्स आपण पाहू शकता. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली आयोजित स्वराज्य प्रीमियर लीग. पॅन्थर तर दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक करायचे आहे. कोणाचा कॉल असेल. छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. नक्कीच नाणेफेक इथे विशालगड यस विशालगड वॉरियर्स या संघाने जिंकलेली आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. विशालगड वॉरियर्स आणि पन्हाळा पॅन्थर या दोन संघादरम्यान सामना आहे. नाणेफेक जिंकलेले आहे. सकाळचं सत्र आहे. निर्णय काय असेल. फील्ड. क्षेत्ररक्षण करण्यामागे काही खास कारण. चांगले गोलंदाज आहेत त्याच्यामुळे. आणि एकपर्यंत तुमची टीम आहे विशालगड 11 खेळाडू निवडायचे होते. ते खेळाडू निवडताना तुम्ही कशा प्रकारे रणनीतीचा अवलंब केला. रणनीती आखलेली आहे आम्ही आणि आमचे 11 प्लेयर सुद्धा रेडी आहेत. तर नक्कीच कोणाकडून जास्त अपेक्षा असेल. सर्वांकडून. तर तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक हरलेली आहे. पन्हाळा पॅन्थर प्रथम बॅटिंग करायची आहे. तर बॅटिंग करताना समोरच्या संघासमोर किती धावांचं लक्ष देण्याचा प्रयत्न असेल. आमचं कमीत कमी 50 धावांचं लक्ष असेल. 50 धावा काढण्यासाठी असे कुठले फलंदाज आहेत की ज्यांच्याकडून जास्त चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. आपल्याकडे साहिल आहे, गणपत आहे आणि जयेश आहे, जितेंद्र आहे. नक्कीच तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा.
तर विशालगड वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चेक. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कारल्याच्या एकविरेला मानाचा नमन. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. सर्वांचं हार्दिक स्वागत. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेही आयोजित स्वराज्य चषक स्वराज्य प्रीमियर लीग 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. दोन्ही टीम्सना विनंती आहे की 12th मॅन कंपल्सरी तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. समर जयेश पाटील विनंती असेल संपर्क साधायचा आहे. समर. चेक. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती जाणार आहोत. व्यासपीठावरती मान सन्मान आपण मान्यवरांचा करणार आहोत. सर्वप्रथम आपण व्यासपीठावरती मान सन्मान सर्वप्रथम आपण करणार आहोत. कशेही गावच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती वैशालताई देवानंद थये मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी सौभाग्यवती तृप्तीताई म्हात्रे यांना विनंती करेन आपल्या हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. महिला भगिनी प्रचंड मोठ्या संख्येनं या प्रीमियर लीगमध्ये उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचा मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. सौभाग्यवती वैशालताई देवानंद थये मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचा मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. महत्त्वाची उपस्थिती या विद्यमान उपसरपंच सौभाग्यवती संध्याताई प्रमोद तरे मॅडम देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मॅडमांची देखील महत्त्वाची उपस्थिती राहिली आहे. मी तृप्ती म्हात्रे मॅडमांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान देखील करायचा आहे. सौभाग्यवती संध्याताई प्रमोद तरे मॅडम यांचं देखील शुभ आगमन थोड्या वेळापूर्वी झालं. त्यानंतर सौभाग्यवती नीलमताई तरे मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान करणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य आहेत त्या देखील त्यांचा देखील आपण मान सन्मान करणार आहोत. मी तृप्ती म्हात्रे मॅडमांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान देखील करायचा आहे. सौभाग्यवती नीलमताई सचिन तरे मॅडम यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. ग्रामपंचायत सदस्य भोईर मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान करणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. तृप्तीताई म्हात्रे मॅडमांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मॅडमांची देखील महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली आहे. त्यांचं देखील आपण वेलकम या स्पर्धेमध्ये करतोय. ताई हरेश तरे मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. महत्त्वाची उपस्थिती मॅडमांची देखील राहिली आहे. त्यांचा देखील मान सन्मान स्वराज्य प्रीमियर लीग 2026 मध्ये केला जातोय. वेलकम. सौभाग्यवती निर्मलाताई प्रकाश पाटील मॅडम देखील उपस्थित आहेत. ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. महत्त्वाची उपस्थिती या सर्व मान्यवरांची राहिलेली आहे आणि त्यांचा मान सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. वेलकम. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरू आहे. मॅचेस सुरू राहू देत. आपण मान सन्मान देखील करूयात. त्यानंतर स्वराज्य महिला मंडळ यांचा देखील आपण मान सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम आपण सौभाग्यवती रेखा तरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. रेखा तरे मॅडम यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. तर नूतन पाटील वार्ड नंबर 1 अध्यक्ष त्यांचा देखील आपण
मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. त्यांची देखील महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. हर्षद भोईर आपण संपर्क साधायचा. हर्षद भोईर दादा संपर्क साधायचा. त्यानंतर भारती भोईर मॅडम देखील उपस्थित आहेत, वार्ड नंबर 2 च्या अध्यक्ष. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. महत्त्वाची उपस्थिती मॅडमांची देखील राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करू. मी रत्नाजी भोईर मॅडमांना विनंती करेन आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. सन्माननीय सौभाग्यवती भारतीताई भोईर मॅडम देखील उपस्थित आहेत. त्यांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. स्कोरबोर्ड 17 धावा धावपलकावरती 17. त्यानंतर आपण मान सन्मान करूयात. सौभाग्यवती शिल्पाताई तरे मॅडम देखील उपस्थित आहेत, वार्ड नंबर 3 अध्यक्ष. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. शिल्पाताई तरे मॅडमांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करतोय. मॅडमांची देखील महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. आपलं पुन्हा एकदा स्वराज्य प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण मान सन्मान करूयात. कविताताई चौधरी मॅडम देखील उपस्थित आहेत, वार्ड नंबर 4 चा अध्यक्ष. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मॅडमांची देखील महत्त्वाची उपस्थिती राहिलेली आहे. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कसे आयोजित स्वराज्य प्रीमियर लीग 2026 या सर्व महिला भगिनी, खरं तर स्वराज्य महिला मंडळ यांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जात आहे. त्यानंतर आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. कशाही गावच्या ग्रामविकास अधिकारी सन्माननीय आदरणीय सुधाकरजी पारडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. स्वराज्य प्रतिष्ठानचे सरचिटणीस सन्माननीय मिलनजी तरे साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान साहेबांचा करायचा आहे. ग्रामविकास अधिकारी सन्माननीय आदरणीय सुधाकरजी पारडे साहेब यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. वेलकम, सुस्वागतम. आपलं देखील स्वराज्य प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनेक सारे मान्यवर गण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर उपतालुका प्रमुख सन्माननीय नामदेवजी पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी सुशांतजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते साहेबांचा मान सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. साहेबांची देखील महत्त्वाची उपस्थिती राहिलेली आहे. खरं तर आपल्या गावचीच स्पर्धा आहे, गावची प्रीमियर लीग, आणि हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. नक्कीच माजी सरपंच सन्माननीय आदरणीय लक्ष्मणजी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी सुशांत दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मान सन्मान देखील करायचा आहे. सुशांतजी माधवी साहेबांचा, लक्ष्मणजी माधवी साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. माजी सरपंच कशेही यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच माजी उपसरपंच सन्माननीय विश्वासजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित देखील मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. सुशांत दादांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान केला जातोय.
साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा 31, 31 धावा. तसेच सन्माननीय आदरणीय गोकुळजी तरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान करणार आहोत. मी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. धावफलकावरती धावा 33, 33. 69 बनवायच्या आहेत, 33 बनल्यात. 36 अजूनही गरज आहे. 36. त्यानंतर सन्माननीय शिवनाथजी तरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय शिवनाथजी तरे साहेब शुभ सन्मान. मी गिरीश साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते साहेबांचा मान सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. चेक हॅलो चेक. त्यानंतर आमच्या गावचे कबड्डीपटू सन्माननीय जीवनजी तरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. जीवनजी तरे साहेबांचा देखील मान सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान देखील आपण पूर्ण करायचा आहे. तसेच शुभ सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्माननीय आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब माजी उपसरपंच यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी गिरीश दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान देखील पूर्ण करायचा आहे. खरं तर आपल्याच गावची ही स्पर्धा आहे. गावचेच सर्व हे आजी माजी कार्यकर्ते सर्व व्यासपीठावरती विराजमान, त्यांचं देखील मान सन्मान होणं गरजेचं आहे आणि त्यांचाच मान सन्मान सध्या आपण करतोय. तसेच शाखा प्रमुख सन्माननीय आदरणीय प्रमोदजी तरे साहेबांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. प्रमोदजी तरे साहेबांचा देखील मान सन्मान मी गिरीशदादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा देखील मान सन्मान पूर्ण करायचा आहे. महत्त्वाची उपस्थिती या सर्व मान्यवरांची या स्पर्धेमध्ये राहिली आहे. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर कशेही गावचे उद्योगपती सन्माननीय आदरणीय दिलीपजी माधवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. साहेबांचा देखील मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय मंगेशजी तरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. साहेबांची देखील महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली आहे आणि त्यांचा मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय जगनजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. महत्त्वाची उपस्थिती साहेबांची देखील राहिली आहे. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करतोय. वेलकम, सुस्वागतम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय आदरणीय संजयजी तरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. संजयजी तरे साहेबांचा देखील मान सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. महत्त्वाची उपस्थिती साहेबांची देखील राहिली आहे. त्यानंतर सन्माननीय आदरणीय ज्ञानदेवजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत.
ज्ञानदेवजी म्हात्रे साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वराज्य प्रीमियर लीग 2026 मध्ये मान सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही पूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर सन्मान्य आदरणीय राजनजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. साहेबांची देखील महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. त्यांचा देखील मान सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. धावफलकावरती धावा 41 धावा. त्यानंतर सन्मान्य आदरणीय आशिषजी अडुरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आशिषजी अडुरे साहेबांचा देखील मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. खरं तर मॅच देखील भरपूर चांगली रंगतदार आता आपल्याला स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळते. कारण मला वाटतं तिसरा ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे आणि धावफलकावरती धावा 47 लागल्यात. म्हणजे शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाऊ शकते. त्यानंतर सन्मान्य आदरणीय दयानंदजी भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. सन्मान्य दयानंदजी भोईर साहेबांचा देखील मान सन्मान. आणखीन काहीशे मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. आपण मान सन्मान करणार आहोत. वैजंती प्रमोद तरे मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 49, म्हणजे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 6 चेंडू 20ची गरज आहे. मान्यवरांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर रुपालीताई पांचाळ मॅडम ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. रुपालीताई पांचाळ मॅडम यांचा देखील मान सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर वंदनाताई हेगडे मॅडम देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या वंदनाताई हेगडे यांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. त्यानंतर रत्ना गणपत भोईर मॅडम यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मॅडमांची देखील महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली आहे. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करतोय. येस, चेक करू दादा, आपण चेक करू. आहे तिसरे अंपायर आहेत. जर आला असेल कॅमेरामध्ये तर नक्कीच तुम्हाला डिसिजन पोहोचवला जाईल. येस, सत्कार समारंभ देखील सुरू होते त्यामुळं, आणि आपल्याच गावची स्पर्धा आहे त्यामुळं आपल्या लोकांना आपल्याच सांभाळून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि आता जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं.
खरं तर मी देखील पुढील जेवढ्याही टीम्स आहेत त्यांना सूचना एकच करतोय की फक्त 12th मॅन जे आहेत तेच कॉमेंट्री बॉक्समध्ये थांबा, त्या व्यतिरिक्त कोणी नको. ठीक आहे, चला काय हरकत नाही आहे, कारण आपल्याच गावची स्पर्धा आहे, पहिलीच मॅच आहे, त्यामुळं सर्व काही लीगल. परंतु सध्या चेक केलं जात आहे, जो डिसिजन येईल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फिल्डिंग तोपर्यंत सेट करून ठेवायची आहे, कारण अजून भरपूर साऱ्या मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. बघा, यानंतरची मॅच टीम पन्हाळा त्यांच्या विपक्षामध्ये टीम विशाळगड, त्यानंतर शिवनेरी त्यांच्या अगेन्स्ट टीम रायगड, त्यानंतर तोरणा त्यांच्या अगेन्स्ट टीम पुरंदर आणि त्यानंतर विजयदुर्ग त्यांच्या अगेन्स्ट टीम प्रतापगड. अशा मॅचेस तब्बल कव्हर केल्या जातील. सो सर्व टीम्सना विनंती, वेळेवरती या ठिकाणी पोचायचं आहे. पहिली मॅच आहे, त्या अनुषंगानं ओपनिंग सेरेमनी होती, त्यामुळे थोडासा उशीर आपल्याला झाला, हरकत नाही या, पण आपल्याला या सर्व मॅचेस अगदी वेळेवरती कव्हर देखील करायच्या आहेत. अंपायर्स अंपायर्स ऑनफिल्ड डिसिजन काय होता? सेफ केलंय का? किती धावा? या 2 धावा.
आणि जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तोच तुम्हाला द्यायचा आहे, कारण लाईव्ह मध्ये ते आलेलं नाहीये, क्लिअर चित्र नाहीये. मान सन्मान देखील सुरू होते. सो दोन्ही टीम्सला देखील मी अभिनंदन करेन की त्यांनी तो डिसिजन ऍक्सेप्ट केला. आपल्या गावचीच स्पर्धा आहे, आपले गावचेच खेळाडू खेळत आहेत. सो पुन्हा एकदा दोन्ही टीम्सला मी अभिनंदन करतो की आपण डिसिजनचा मान ठेवलेला आहे. जाऊया माचच्या दिशेनं 2 धाबा, म्हणजे आता 18 धाबांची अजूनही गरज आहे. बॉलर तयार, आयटम ओव्हर द विकेट. फुल केला, फटका लाजवाब, पॉवरफुल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. साठी 12 धाबांची गरज. 3 बॉल, ओके, 3 बॉल मध्ये 12. चेक करत होतो बॅट्समन आहेत का जागेवरती. सर्व गोष्टी कराव्या लागतात. 3 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 12ची. 3 मध्ये 12 म्हणजे तुम्हाला 2 षटकार कंपल्सरी आता ठोकायचेच आहेत. खरं तर मैदानाचा विचार केला तर मैदान भरपूर मोठं आपल्याला पाहायला मिळतं. कशेलीचं हे क्रीडांगण, आणि चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपल्याच गावच्या टीम्स एकमेकांविरुद्ध कॉम्पीट करताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात. मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. एका बाजूला राजगड आहे, दुसऱ्या बाजूला सिंहगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं स्वराज्य आणि त्या स्वराज्यातील जे गड किल्ले होते त्यांच्या नावानं फुलटॉस बॉल खराब, आणि त्याच्यावरती झालाय प्रहार. येतोय हा षटकार. किंवा फिल्डर्स, तुम्हाला एक विनंती असेल की जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुमच्याकडे तिसऱ्या पंचांची सुविधा अवेलेबल आहे. पंचांना विचारा की तिसरा पंच आम्ही घेऊ शकतो का, आणि ते घ्यायचं आहे. तुम्ही पंचांशी वादविवाद करू नका. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. बीमरसाठीच फक्त रिव्ह्यू असणार आहे. एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू आहे. पंचांसाठी पंच कधीही रिव्ह्यू घेऊ शकतात, परंतु दोन्ही टीमसाठी एकच रिव्ह्यू असणार आहे. जर तो रिव्ह्यू तुम्ही गमावला तर तुम्ही वादविवाद घालू नका मैदानाच्या आतमध्ये, कारण तुम्हाला फक्त कसेही नव्हे तर वेगवेगळ्या विभागांमधून ही स्पर्धा ऑल ओव्हर सध्या टेलिकास्ट केली जाते. त्यामुळे सर्वजण लाईव्हच्या माध्यमातून बघतायत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. अंपायर, इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे आता 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धाबांची गरज आहे. 2 मध्ये 6, 1 मारायचा, एकच मारायचा. खरं म्हणेन तर एक षटकार आला तर मॅच फिनिश, परंतु एखादा डॉट बॉल आला ना तर मॅचमध्ये रंगत पुन्हा एकदा निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. पहिलीच मॅच आहे स्वराज्य प्रीमियर लीग 2026ची, आणि पहिल्याच मॅचमध्ये रोमांच आपल्याला पाहायला मिळत आहे. राजगड सुधीर भोईर फॅम टीम, त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट मध्ये सिंहगड सचिन तरे फॅम टीम. बॉलर तयार, उडवलाय हवेत मिस्टॅमिक स्ट्रोक, परंतु ताकद एवढी आहे की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे टीम सिंहगड संघानं. अभिनंदन सचिन तरे अँड फॅम टीम. हार्ड लक टीम राजगड. मैदानात जायचा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं तब्बल धाबा बनवल्या 27, तो प्रणय ठरलाय या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. प्रणय, या आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा आमचा आभार व्यक्त करतोय. खरं तर उद्घाटनीय सोहळा प्रसंगी उपस्थित राहिल्या महिला भगिनी देखील मोठ्या संख्येनं या क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहिल्या. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय.
प्रणय आपण या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. प्रणय लवकर यायचा. मॅन ऑफ द मॅच आपण प्रणयला देणार आहोत. बघा, एक सूचना मी पुन्हा एकदा तुम्हाला करतोय. पहिली मॅच होती त्यामुळे आपण सोडून दिला, परंतु यापुढे गोष्टी तुम्ही करू नका. 12th मॅन आहेत तेच कॉमेंट्री बॉक्समध्ये बसतील. जर एखादा डिसिजन असेल तेव्हा सुद्धा जर गरज पडली, तिसरे अंपायर आहेत परंतु गरज पडली तर 12th मॅनला दाखवलं जाईल. पण त्या व्यतिरिक्त मैदानातील कोणताही खेळाडू या ठिकाणी येणार नाही आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. प्रणय लवकर या. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण प्रणयला देणार आहोत. मी सरपंच मॅडम सौभाग्यवती वैशाली देवानंद थये मॅडम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रणयला द्यायची आहे. वेल प्लेड प्रणय. आणि तुम्हाला पुढील मॅचसाठी, पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आम्ही देतोय. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचं आभार आम्ही व्यक्त करतोय. पुन्हा एकदा सर्व आमच्या मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण या ठिकाणी आलात, महत्त्वाची उपस्थिती दाखवली आणि या स्वराज्य प्रीमियर लीगला 4 छान लावलेत. पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. चला, फिल्डिंग लावून घ्यायची आहे टीम विशालगड वॉरियर्स. फिल्डिंग लावून घ्या दादा. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये, भरपूर साऱ्या मॅचेस कव्हर करायच्या आहेत. तुमच्याकडे वेळ देखील लावली जाणार आहे. तुम्ही फिल्डिंग लावाल तर बॅटरवर आम्ही पाठवतो. सन्माननीय जयेशजी पाटील आणि सन्माननीय साईनाथजी पाटील दादांना विनंती आहे की आपण संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीम्स पन्हाळा त्यांच्या अगेन्स्ट टीम विशालगड अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार. बघा, जे नियम आहेत ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो की पहिल्या ओव्हरमध्ये 40+ बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहेत. नक्कीच सुधीर भोईर दादांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे, कारण जर तुम्ही 2 चौकार तुम्ही मारले होते त्यामुळं तुम्हाला मला वाटतं 1000 रुपयांचं कॅश प्राईज देखील आहे. मी लक्ष्मणजी माधवी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राईज द्यायचं आहे. जयेशजी पाटील दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर जायचं आहे. जयेश दादा